UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। बीडच्या संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपींच्या शोधासाठी पोलिसांकडून पत्रक जारी। सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे, सुधीर सांगळे वॉन्टेड घोषित। आरोपींना शोधून देणाऱ्यास बक्षीस मिळणार। मस्साजोग दौऱ्यावेळी अजित पवारांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची गाडी, त्याच गाडीतून कराड पुण्यात सरेंडर झाला। खासदार बजरंग सोनवणे यांचा खळबळजनक दावा। मोठ्या आकाला वाचवण्यासाठी वाल्मिक कराडचा एन्काउंटर होऊ शकतो। बीड हत्या प्रकरणावर बोलताना विजय वडेट्टीवार यांच्याकडून भीती व्यक्त। पुरावा नष्ट न करण्याची मागणी। वाल्मिक कराडचे लाड पुरवण्यासाठी तुरुंगात बीड पोलीस ठाण्यात आलेल्या कॉटवरून विरोधकांचा आरोप, तर प्रसिद्धीच्या हव्यासा पोटी विरोधकांचे दावे। पोलीस कर्मचाऱ्यांसाठी बेड मागवले, गृहमंत्री फडणवीसांचं स्पष्टीकरण। संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख यांची बीड पोलीस अधीक्षकांकडे तक्रार। आरोपी वाल्मिक कराडला कोठडीत VIP ट्रीटमेंट, तुरुंगात कुणीही सहज भेटायला येत असल्याचा आरोप। भेटीला येणाऱ्यांचीही चौकशी करण्याची मागणी। बीड सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ 4 तारखेला परभणीत मूकमोर्चा। मोर्चात संतोष देशमुखांचे कुटुंबीय सहभागी होणार। मनोज जरांगे, सुरेश धस, बजरंग सोनवणेही उपस्थित राहणार। बीड हत्या प्रकरणाचा पोलिसांकडून योग्य तपास सुरू। आरोपींना फासावर चढवणं हाच आमचा प्रयत्न। विरोधकांकडून होणाऱ्या आरोपांनंतर मंत्री धनंजय मुंडे यांची ग्वाही। बीड हत्या प्रकरणात SITच्या अहवालानंतर धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत निर्णय। राधाकृष्ण विखे पाटील यांची सूचक प्रतिक्रिया। बीड हत्या प्रकरणाचा तपास पूर्ण होईपर्यंत मुंडेंनी राजीनामा द्यावा। आमदार प्रकाश सोळंके यांची मागणी। तर प्रकरणाशी माझा कोणताही संबंध नसताना राजीनामा का देऊ, मंत्री धनंजय मुंडेंचा सवाल। मुख्यमंत्री फडणवीसांनी भेटीत मंत्रिपदाचा शब्द दिला नव्हता। 7 ते 8 दिवस थांबायला सांगितलं होतं। छगन भुजबळांची स्पष्टोक्ती। पालकमंत्रीपदाच्या निर्णयाआधीच पुण्यात अजितदादांच्या समर्थकांची बॅनरबाजी। पालकमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन असा बॅनरवर उल्लेख। आम्ही मराठी बोलणार नाही, काय करायचं ते कर। मुंब्र्यातील नागरिकांनी मराठी माणसालाच कान पकडून माफी मागायला लावली। फळ विक्रेत्याला मराठी बोलण्यास सांगितल्याचा राग। काश्मीरचं कश्यप होऊ शकतं, केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडून संकेत। जम्मू काश्मीरच्या कलम 370 आणि दहशतवादाबाबत हे शहांचं भाष्य। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।